गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फिजिक्समधला 5वा चॅप्टर ऑसिलेशन्सला सुरुवात करणार आहोत. रोटेशनल डायनॅमिक्स जो फर्स्ट चॅप्टर आपण बघितला त्याच्याशी रिलेटेड असा हा 5वा ऑसिलेशनचा चॅप्टर आहे. हा चॅप्टर बघण्यासाठी आपल्याला सुरुवातीला मोशन आणि त्याचे प्रकार काय आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोशन्स आपल्याला दिसत असतात. रॉकेट असं जे आपण उडवतो दिवाळीमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये जातं ते ट्रान्सलेटरी मोशनचं एक्झाम्पल म्हणून आपण सांगू शकतो. त्यानंतर पॅराग्लायडिंग जे आहे ते देखील आपण ट्रान्सलेटरी मोशन सांगू शकतो. बुलेट फायर्ड फ्रॉम ए गन, बंदुकीतून झाडलेली गोळी सरळ जाते. त्यानंतर किक इम्पॉर्टेड टू ए फुटबॉलला दिलेली किक, ही सगळी उदाहरणं ट्रान्सलेटरी मोशन. रोटेशनल मोशनमध्ये आपण ब्लेड ऑफ फॅन विच रोटेट्स इन ए सर्क्युलर ऑर्बिट, ते एक बेस्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी सांगू शकतो. आणि या ब्लेडबरोबरच आपण मिक्सरचं जे ब्लेड आहे ते देखील असं सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतं, रोटेटरी मोशन म्हणता येईल. आणि टर्बाईनचं ब्लेड, या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आपल्याला कुठली दिसून येते की इथं एका सर्क्युलर मोशनला, एका रोटेटरी मोशनला लागणारा जो टाईम आहे त्याला आपण पिरियड म्हणतो. आणि इथं आपण जर नीट पाहिलं तर प्रत्येक मोशनला लागणारा टाईम जो आहे तो फिक्स आहे. म्हणजेच हे कसलं मोशन आहे? पिरियडिक मोशन. मग जसं आता वेगवेगळे प्लॅनेट्स जे आहेत ते सूर्याभोवती असे फिरत आहेत सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आणि त्यांना लागणारा टाईम जो आहे तो फिक्स आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना म्हणता येईल पिरियडिक मोशन. दी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर ए फिक्स्ड इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज अ पिरियडिक मोशन. आता ही शिलाई मशीनची जी सुई आहे ती अप अँड डाऊन अशी ऑसिलेट होते, याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणूया. त्याचबरोबर पिस्टन जे असे वर खाली फिरत आहेत, व्हायब्रेट होत आहेत, त्याला देखील आपण व्हायब्रेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन असं आपण म्हणू शकतो. मग इथं देखील हे मोशन रिपीट होतं आहे. आता इथं आपल्याकडे एक दोरी आहे पहा, एक तार आहे आणि ती तार दोन्हीकडे बांधली आहे. त्या तारेला आपण बरोबर मध्यभागी प्लग करूया, त्याला छेडूयात, तर ती तार अशी वर खाली व्हायब्रेट होणार आहे. आणि हे जे व्हायब्रेटरी मोशन आहे हे व्हायब्रेटरी मोशन म्हणजेच ऑसिलेटरी मोशन पिरियडिक आहे. ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक. मग सगळेच ऑसिलेटरी मोशन पिरियडिक असतात. पण सगळे पिरियडिक मोशन ऑसिलेटरी असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट बी ॲन ऑसिलेटरी मोशन. अशा प्रकारे ऑसिलेटरी मोशनचं एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल लिनियर एसएचएम. किंवा मेन पोझिशनपासून अशी स्प्रिंगला आपण एका ब्लॉकला दाबलेलं आहे आणि ती डावी पोझिशन झाली, ती एक्स्ट्रीम पोझिशन, आणि ती सोडल्यानंतर तो ब्लॉक सरळ उजव्या बाजूला आलेला आहे आणि उजवी बाजू जी आहे प्लस ए जिथं लिहिलं आहे ते आहे एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे दोन एक्स्ट्रीम पोझिशन, एक प्लस ए एक मायनस ए, आणि मधली जी पोझिशन आहे ती मीन पोझिशन. आता या उदाहरणावरून आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे ऑसिलेटरी मोशनचं बेस्ट एक्झाम्पल आपण याच्यावरून एक्सप्लेन करून घेऊया. या स्प्रिंगच्या उदाहरणावरून आपल्याला ऑसिलेशनमधला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन की ज्याला आपण लिनियर एसएचएम म्हणतो ते आपण समजावून घेऊया. या लिनियर एसएचएमच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं आहे, इथं एक ब्लॉक आहे, हा ब्लॉक अटॅच केलेला आहे एका स्प्रिंगला, आणि ही जी पोझिशन आहे ही पोझिशन आहे मीन पोझिशन, आणि ही जी पोझिशन आहे ही एक्स्ट्रीम पोझिशन, आणि इकडची जी लेफ्टची जी पोझिशन आहे ती पण एक एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स आणि एक मीन पोझिशन. हा जो ब्लॉक आहे हा असा पुढे मागे ऑसिलेट होतो आहे. आता याच्या मागचं जे फिजिक्स आहे, या साध्या उदाहरणामध्ये दडलेलं जे फिजिक्स आहे ते काय आहे हे आपण समजावून घेऊया. मला सांगा, हा ब्लॉक जेव्हा मीन पोझिशनला येऊन पुढे का जातो, मीन पोझिशनला येऊन तो मीन पोझिशनला का नाही थांबवत, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर त्याचं उत्तर काय आहे, जेव्हा हा ब्लॉक उजव्या एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे इथं प्लस ए ज्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हटलं, इथं जेव्हा येतो तेव्हा ही जी स्प्रिंग आहे ती ताणली जाते आणि त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे इथून इथंपर्यंत हे डिस्प्लेसमेंट ते आपण एक्स अक्षराने दाखवलं आहे, आणि ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हटलं, ॲम्प्लिट्यूड. त्या ब्लॉकची जी पोझिशन आहे उजव्या बाजूची, तेव्हा ती स्प्रिंग ताणली गेली आहे आणि त्या स्प्रिंगच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीमुळं त्या स्प्रिंगमध्ये हा असा एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. फोर्स जो आहे तो कोणता फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स. तो रिस्टोरिंग फोर्स त्याचं काय काम आहे, त्याला नाव आपण रिस्टोरिंग असं का दिलं,
तर तो फोर्स काय करतो, हा ब्लॉक आपल्या आपल्या मेन पोझिशनला आहे त्या ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा तो प्रयत्न करतो. मग त्या रिस्टोरिंग फोर्समुळं तो ब्लॉक डाव्या बाजूला म्हणजे इकडच्या दिशेला तो खेचला जातो. मग आता तो ब्लॉक डाव्या बाजूला खेचला गेला आणि इथं मेन पोझिशनला तो ब्लॉक जेव्हा येईल, या पोझिशनला इथं येईल, तेव्हा तो ब्लॉक थांबतो का तिथं? नाही थांबत. सरळ पुढे जातो. सरळ पुढे जाऊन इथं थांबतो. का थांबतो इथं आणि सरळ पुढे का जातो? तर त्याचं कारण आहे, त्याला एक प्रकारची गती प्राप्त झालेली असते आणि इनर्शियामुळं तो सरळ पुढे जातो. त्याला गती प्राप्त झालेली असते, मोशन त्याची वेलॉसिटी वाढलेली असते आणि इथं तो थांबतो एक्स्ट्रीम पोझिशनला, डाव्या एक्स्ट्रीम पोझिशनला. इथं का थांबतो? कारण परत एकदा ही स्प्रिंग इथं कॉम्प्रेस झालेली असते, स्प्रिंग दाबली गेलेली असते आणि परत एकदा त्या इलॅस्टिक प्रॉपर्टीमुळे इथं फोर्स इकडच्या दिशेनं तयार होतो आणि तो फोर्स या दिशेनं असा म्हणजे मेन पोझिशनकडे असा तो आपोआप तयार होतो. मग या लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनच्या या उदाहरणामध्ये आपण पहिला पॉईंट असा सांगूया की हे जे मोशन आहे हे पिरियडिक मोशन आहे. कसलं मोशन आहे? पिरियडिक. आणि दुसरा पॉईंट आपल्याला काय सांगता येईल, तो जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो रिस्टोरिंग फोर्स कोणत्या दिशेनं आहे? नेहमी हा मेन पोझिशनच्या दिशेनं आहे. ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन. आता तिसरा आणि शेवटचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये तो रिस्टोरिंग फोर्स जो आहे त्याची मॅग्निट्यूड म्हणजे त्याची किंमत, त्याची व्हॅल्यू ती किती असते? हा ब्लॉक आपण किती अंतरावर ओढला, इथून ते इथंपर्यंत म्हणजे हे एवढं अंतर आपण तो ब्लॉक ओढला. जर आपण जास्त लांब तो ब्लॉक ओढला तर तो फोर्स वाढेल का कमी होईल? नक्कीच वाढेल. आणि समजा हा ब्लॉक मेन पोझिशनपासून आपण कमी अंतरावर जर ओढला तर तो ब्लॉक त्याच्यावरचा जो फोर्स आहे तो कमी असेल. थोडक्यात जर आपण डिस्प्लेसमेंट वाढवलं तर फोर्स जास्त आणि डिस्प्लेसमेंट जर वाढवलं तर फोर्स जास्त आणि जर डिस्प्लेसमेंट आपण कमी केलं तर फोर्स कमी. मग आपल्याला आता फायनल डेफिनेशन लिनियर एसएचएमची जेव्हा बघायची आहे तेव्हा 3 मुद्दे इथं परत एकदा आपण बघूयात. 3 मुद्दे कुठले कुठले? पहिला मुद्दा ते पिरियडिक मोशन आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट तो फोर्स हा मेन पोझिशनकडे असतो. उजव्या बाजूला जरी गेला तरी तो फोर्स मेन पोझिशनकडे, ब्लॉक डाव्या बाजूला गेला तरी तो फोर्स मेन पोझिशनकडे, म्हणजे रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन. आणि तिसरा जो पॉईंट आहे तो काय सांगता येईल की त्या फोर्सची मॅग्निट्यूड किती असते? डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट जेवढं जास्त, म्हणजे इथून आपण हे जे अंतर आपण बघतोय एक्स जे लिहिलेलं आहे इथलं हे जेवढं आपण वाढवू, तो ब्लॉक जेवढा लांब ओढू म्हणजे एक्स वाढेल. एक्स वाढलं की फोर्स वाढेल आणि एक्स जर कमी असेल तर फोर्स कमी, म्हणजे फोर्स कसा आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. तर आता या 3 पॉईंट्स जे आहेत, फर्स्ट पॉईंट इट इज अ पिरियडिक मोशन, रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन आणि रिस्टोरिंग मॅग्निट्यूड ऑफ दॅट रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. या तिघांना आपण कंबाईन करूया आणि आपण आता लिनियर एसएचएमची डेफिनेशन तयार करूया. मग आपल्याला लिनियर एसएचएम कसं सांगता येईल? लिनियर एसएचएम इज डिफाइन्ड ॲज ए पिरियडिक मोशन. हे पहा या ठिकाणी ती डेफिनेशन इथं आपल्याला दिलेली आहे. लिनियर एसएचएम इज डिफाइन्ड ॲज ए पिरियडिक मोशन in which restoring force is always directed towards mean position. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पहिला पॉईंट कुठला आहे? पिरियडिक. इट इज अ पिरियडिक मोशन. दुसरा पॉईंट कुठला? रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन. आणि तिसरा पॉईंट इट इज रिस्टोरिंग मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट एक्स. मग आता हे तिन्ही पॉईंट कसे कंबाईन केलेत? लिनियर एसएचएम इज डिफाइन्ड ॲज ए पिरियडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. अशा प्रकारे हा लिनियर एसएचएमचा जो अभ्यास आहे त्याची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. पहा, ही लिनियर एसएचएमची जी डेफिनेशन आहे ती इम्पॉर्टंट आहे आणि त्या डेफिनेशनचा तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या लिनियर एसएचएमच्या डेफिनेशनमध्ये
3 पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला पॉईंट आहे की ते लिनियर SHM हे पिरियडिक मोशन आहे. दुसरा पॉईंट आहे तो रिस्टोरिंग फोर्स हा मीन पोझिशनकडे असतो. तिसरा पॉईंट आहे रिस्टोरिंग फोर्सची मॅग्निट्यूड जी आहे ती त्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल. अशा पद्धतीनं आपण 3 पॉईंट एकत्र करून ही लिनियर SHMची डेफिनेशन आपण या ठिकाणी तयार केली आहे. आता हे तिन्ही पॉईंट जर मी एकत्र केले तर आपल्याला मॅथमॅटिकली ते सगळं कसं लिहिता येईल पहा. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू X. मग F इज इक्वल्स टू K इंटू X. आता हे K काय आहे? K इज ए कॉन्स्टंट, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता इथं मी मध्ये वजा चिन्ह घेणार आहे. का घेणार आहे? कारण रिस्टोरिंग फोर्स F आणि डिस्प्लेसमेंट X हे दोन्ही एकमेकांना अपोजिट आहेत. आपण ते या ठिकाणी बघू शकतो. इथं रिस्टोरिंग फोर्स हा इथं पहा, रिस्टोरिंग फोर्स हा मीन पोझिशनकडे आहे आणि डिस्प्लेसमेंट X जे आहे ते अवे फ्रॉम मीन पोझिशन आहे. म्हणजे F आणि X या दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. उजव्या बाजूला जसं जी सिच्युएशन आहे तीच सिच्युएशन डाव्या बाजूला पण आपल्याला दाखवता येते. हे पहा, डिस्प्लेसमेंट X हे अवे फ्रॉम मीन पोझिशन आणि रिस्टोरिंग फोर्स F टुवर्ड्स मीन पोझिशन. अशा प्रकारे रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहेत आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांच्या अपोजिट आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला F इज इक्वल्स टू K इंटू X आणि वजा चिन्हामध्ये घ्यायचं, कारण ते F आणि X एकमेकांच्या विरोधात आहेत. बघा, आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन तयार झालं आणि आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन मिळालं. ऑसिलेशन्स या चॅप्टरला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. ऑसिलेशन्सचा हा पूर्ण अभ्यास, पूर्ण मॅथमॅटिकल, त्यातले जे काही सगळे डेरिव्हेशन्स, जे इक्वेशन्स आपल्याला बघायचे ते सगळे या F इज इक्वल्स टू -KX या इक्वेशनवरून आपण पुढे बघणार आहोत. तर या साध्या उदाहरणावरून आपल्याला हे सिम्पल एक्झाम्पल आहे पहा की काय आहे. एक ब्लॉक आहे आणि तो असाच स्प्रिंगला अटॅच करून हॉरिझॉन्टल टेबलवर ठेवलेला आहे. या साध्या उदाहरणावरून आपल्याला पूर्ण ऑसिलेशन चॅप्टर आपण अभ्यास करणार आहोत. या उदाहरणावरून आपण काय केलं? F इज इक्वल्स टू -KX हे इक्वेशन आपण मिळवलं. हे F इज इक्वल्स टू -KX इक्वेशन मिळालं की त्याच्यावरून आपण आता पुढचा अभ्यास हळूहळू करूया. तर आज आपण या ठिकाणी इथं थांबूयात आणि तुम्ही हे सगळे नोट्स जे आहेत हे नोट्स सगळे लिहून घ्या आणि आपण त्याचा अभ्यास उद्या कंटिन्यू करूयात. थँक्यू.